कोरोना म्हणजे काय? कोरोना म्हणजे कोणा काय कोरोना म्हणजे कोरोना मानवी देहामध्ये 5 काय स्थान आहेत. 5 स्थानं कोणती? नाभी, हृदय, कंठ, दाढ आणि ब्रह्म. कोरोनावर जी औषध निघाली किंबहुना औषध काढण्यामागचा जो उद्देश आहे हा जरी मानवी जीवितहानी होऊ नये या अनुषंगाने असला तरी अजूनही भारतामध्ये किंवा अन्य देशामध्ये पेटंट ज्याला म्हणतो आपण निघालेलं नाही व्यवस्थित. हे घेतल्यानंतर होणारच नाही असं कोण सांगत. परंतु सप्तऋषींनी त्या काळामध्ये आम्हा मानवांच्या कल्याणासाठी पहिल्यांदा जेव्हा आयुर्वेद हा जो प्रकार पुराला पूर्वी वैद्य लोक होती. काय होती? आज डॉक्टर लोक यायला लागले. जडीबुटीचा अभ्यास जसा रामाच्या राज्यामध्ये मारुतीला कळाला नाही तशी आजची आपली अवस्था आहे की डॉक्टर नाही कळणं झालंय की औषध कुठलं झालं. औषध देतोय कोण कंपनी पण देतं औषध. डॉक्टर औषध निर्मिती करत नाही. डॉक्टर फक्त काम काय करतो? निदानाचं काम करतो. डॉक्टर काम काय करतोय? औषधाचं निदान हे काम डॉक्टर करतोय. लक्षात आलं? पण कधी कधी निदान सुद्धा होत नाही. काय सांगतोय? निदान सुद्धा होत नाही. पण त्या काळामध्ये ऋषीमुनींनी अशा असंख्य आजाराचं निदान करून ठेवलं. तर निदान काय करून ठेवलं? 3 प्रकारे मानवाला आजार निर्माण होतात. 3 प्रकार सायन्स सुद्धा मान्य करतो. पहिला प्रकार अन्न. पहिला प्रकार कोणता? अन्नातून आजार, अगदी फूड पॉयझन म्हणतो आपण, विषबाधा. दुसरा प्रकार पाणी. पाण्याच्या माध्यमातून आजार निर्माण होतात. आणि तिसरा प्रकार हवा. काय सांगितलं? हवा. तिसरा प्रकार हवा. अन्न, पाणी आणि हवा या 3 विषयांच्या माध्यमातून मानवाला आजार किंवा अन्य प्राण्यांना सुद्धा आजार निर्माण होतात. तुमचं डॉक्टरी शास्त्र हे सर्च केल्यानंतर उपयोगात आणता येतं. म्हणजे माणसाच्या ह्युमन बॉडीवर तो प्रकार करायचा किंवा अन्य प्राण्यांचा प्रकार करायचा आणि पेटंट निर्माण करून ते बघ पुन्हा सप्लाय करायचं. अगणित आजार आहेत की ज्याचा अजून काय झालं नाही, सर्च झालेलं नाही. इतके आजार आहेत मानवी देहामध्ये. नवीन नवीन नावं येऊन ती नवीन नवीन आजार पुढे येतात. तर मी आज काय तुम्हाला सांगतोय की आजाराची निर्मिती मूलतः तुमच्या देहात आहे. काय सांगितलं? आता कसं सांगा बरं? सांगता येईल? संस्कृती काय खावं हे कळत नाही, किती खावं हे कळत नाही, काय खाऊ नको हेही कळत नाही. तुम्हाला जर चॉकलेट खायला दिली तर त्याची लिमिटेशन कोण ठेवत? तुम्हाला जोपर्यंत चॉकलेट खायची भावना निर्माण होते तुम्ही खात राहा. जेव्हा तुमची भावना थांबल, कुणी कुठला आहार खावायचं बंधन नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक भक्त आला. आल्यानंतर त्याला
एक आजार होता. डॉक्टरने सांगितलं नॉनव्हेज करू नकोस, कारण उष्णता वाटतं नॉनव्हेज. माणसं काय करतात, डॉक्टर आमच्यासारखे उपासक अशा वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तिथं तो मी पण तेच त्याने सांगितलं मला, महाराज मला एक गोष्ट सांगू का. प्रसंगी मला मी बायकोला सोडली, आईला सोडली, वडिलांना सोडली, पण मांसाहार काय सोडलं जमलं काय सांगितलं. मग सगळं सोडेन पण मांसाहार सोडणार नाही. म्हणजे काय हरकत नाही. तुझा माणसाचा उद्देश समजला पाहिजे. माणसाला काय करता येईल, काय करता येईल, काय हरकत नाही. तू म्हणजे सगळं सुरू कर, पण अर्धा तास वेळ तू तुझ्यासाठी दे. काय सांगितलं. मग तो अर्धा तास वेळ काय सांगितलं करायला मी. ओम श्री श्रीपाद आहे ना, हा फक्त हे नामस्मरण फक्त अर्धा तास करायचं आणि रोज येऊन दर्शन घेऊन जायचं. हॅबिट जी आहे, सवय जी आहे माणसाला, बरंच काय शिकून जाते. महिनाभर ह्या पद्धतीने केल्यानंतर मला म्हणला प्रमाण कमी केले. मी का ते प्रमाण कमी कमी सांगितलं कोणी, त्याच्या मनाने सांगितलं. काहीतरी कमी झाल्याशिवाय काहीतरी वाढत नाही, सृष्टीचा नियम आहे. ठीक आहे, मग काय कमी त्यांनी केलं, थोडं प्रमाण अंशाचं कमी झालं. म्हणत एक काम कर, नामस्मरण प्रमाण थोडं वाढव. तुला 500 नामस्मरण तू दिवसाला करतोयस, 1000 सुरू. 6 महिन्याचा कालावधी गेला. 6 महिन्यानंतर तो म्हणला महिन्यात नाही एकदा तरी खातो, की ज्याला आठवड्यातून 2दा लागायचं. मी मगाशी सांगितलं कोणाच्या खाण्यावर माझं बंधन नाही, पण शरीर तुमचं जर म्हणत असेल एखादी गोष्ट करू नका, तर शरीराचं तुम्ही ऐकलं पाहिजे. लक्षात आलं. मग पुन्हा काही वर्ष 6-3 वर्षानंतर ते आहार बऱ्यापैकी सुटला म्हणून आपण. तर सांगायचं मला यातलं काय की आपलं कंट्रोल नाही. तुमच्या जर देहात प्रतिकारशक्ती असेल तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही, आणि प्रतिकारशक्ती नसेल तर 500 आजारांचं तुमचं शरीर घर तयार होईल. तुम्ही ठरवायचं की करायचं काय. तर त्या काळामध्ये ऋषीमुनींनी 5 स्थानं सांगितली. नाभिस्थान, हृदयस्थान, कंठस्थान, ललाटस्थान आणि ब्रह्मस्थान. ही कुठनं विकत आणायची नाहीत. ही 5 स्थानं तुमच्या देहामध्ये आहेत. आता वेगवेगळ्या महाराजांनी किंवा गुरूंनी किंवा उपासकांनी वेगवेगळे उपाय सांगितले. कोणी आसनं करायला सांगितली, कोणी वेगवेगळ्या नावाने काही काही उपासना करायला सांगितल्या. आज मग मी गमक सांगतो. गमक या सगळ्याचं मूळ गमक काय आहे. जेणे तुम्हाला आसनं करायला सांगितली, जेणे तुम्हाला वेगवेगळ्या उपासना करायला सांगितल्या, जेणे तुम्हाला वेगवेगळी नामस्मरण करायला सांगितली, या सगळ्याचं गमक आहे 5 स्थान. काय म्हणतोय. अरे साधा गणित डोक्यात घ्या. नामस्मरण करताना तुम्ही कंठस्थान वापर करताय का नाही. नाकात श्वास बाहेर श्वास करता तुम्ही, तेव्हा तुम्ही हृदयाचा वापर जास्त प्रमाणात करता. पंपिंग तुमचं होतं हृदयाशी. त्याला जुन्या पद्धतीत प्राणायाम हा शब्द होता. प्राणायामानं काय व्हायचं, काय व्हायचं प्राणायामाने. शुद्ध हवा आत यायची, प्रमाण जास्त, आणि अशुद्ध हवा बाहेर.
ओम प्रणवस्य प्रणतक ऋषी प्रणमात्मा देवता प्राणायामी विनियोग तुझा मंत्र होता. त्या काळामध्ये ऋषी मुनींनी तुम्ही साध्या पद्धतीने ते करणार नाही म्हणून मंत्राची त्यात भर घातली आणि त्या मंत्राच्या जोडीमुळं तुमच्या उपासनेला एक भक्कमपणा आला. आता वेगवेगळ्या लोक वेगवेगळे सांगतात, मोठे मोठे श्वास घ्या, बारके बारके श्वास घ्या, अमुक करा तमुक करा, पण विषय कुठं आहे? हृदय अशीच. लक्षात आलं? कुठलंही तुम्ही मेडिसिन खात असाल तर ते तुमच्या रक्तातच जाणार ना. ते घटक रक्तामध्ये मिसळणार आणि रक्तात दोन नियम आहेत. काय नियम आहेत रक्तामध्ये माहिती का तुम्हाला? आता प्रतिकारशक्ती जी तुम्ही तयार करताय ही रक्तात तुमची तयार होते. त्या रक्तात वेगवेगळे घटक आहेत. तुम्ही पांढऱ्या पेशी म्हणता, काळ्या तांबड्या पेशी म्हणता, हिमोग्लोबिन म्हणता, वेगवेगळी नावं येतात. येता की नाही नावं? पण मूळ रक्तच ना. तसं वेगवेगळे तुम्ही मंत्र उपासना केल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या साधना जरी केल्या तरी बेसिक काय आहे? 5 स्थान. लक्षात आलं? वंदनीय दादांनी जगद्गुरु साईनाथ महाराजांच्या आशीर्वादाने या 5 स्थानांना जागृत करण्यासाठी स्वतःचं आयुष्य घालवलं. त्यांच्याच कृपेनं आज आपण या 5 स्थानामध्ये विकसित होण्यासाठी फक्त 1 वर्ष काळ घालवतो. त्यांनी किती घालवलं का? त्यांचा आयुष्य गेलं. पण आता आम्हा भक्तांना त्यांच्या आशीर्वादानं फक्त 1 वर्ष पुरेस आहे. आज असे कितीतरी भक्त आपल्या गुरुमार्गात आहेत की त्यांना वर्षानुवर्ष कुठले आजार नाहीत. का तर ते नियमित साधना करतात. आपल्याला सवय हे उपासक गाठायचे, परत ते उपासक गाठायचे, परत ते उपासक गाठायचे, परत ते उपासक गाठायचे आणि सगळे जमले की स्वतःच उपासक गाठायचे. जसं हा डॉक्टर गाठायचा, तो डॉक्टर गाठायचा, तो डॉक्टर गाठायचा, सगळे जमले की घरगुती उपाय सुरू करायचा. ही आपल्याला सवय आहे. तर काय झालं पाहिजे? जसे आई आणि वडील एकच आहे. काय सांगितलं? जन्मदाती आईचं स्थान कुठली स्त्री घेऊ शकत नाही, वडिलांचं स्थान कोणी घेऊ शकत नाही. तसं जीवनात एक गुरु पाहिजे. आणि तो गुरु कसा पाहिजे? ह्युमन बॉडीचा पाहिजे, मानवी शरीराचा पाहिजे. तुम्ही सांगता का नाही की अमुक अमुक गुरूंची अमुक दाखले त्या काळात ते जे होते. तुम्ही स्वामी समर्थांचं नाव घेता, कोण गजानन महाराजांचं नाव घेतं, कोण साईनाथ महाराजांचं नाव घेतं, कोण गोंधळकर महाराज, वेगवेगळी तुम्ही नावं घेता. म्हणजे त्यांनी त्या काळामध्ये त्या त्या भक्तांचा उद्धारच केला ना. मग आज तुमचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? मानवी शरीर असणारा गुरु पाहिजे की ज्याला हेच ज्ञान आहे. समजतंय का? तर ही जी 5 स्थान आहेत, नाभिस्थान, हृदयस्थान, कंठस्थान, ललाटस्थान, ब्रह्मस्थान. आता आपण थोडासा कोरोनाचा अभ्यास करूया. कारण माझ्याकडे तुम्ही ज्ञानी आहात. मी बऱ्याच गोष्टी मीडियाच्या वगैरे बघता, रोज टीव्ही चॅनल बघता, मला बघायला वेळ नसतो. असं मानलं जातं की कोरोनाचा जो जंतू आहे ते घशातून खाली हृदयापर्यंत पोहोचतात. आणि हृदयामध्ये ते एकदा जंतू गेले की मनुष्य धापा टाकायला लागतो, श्वासोच्छ्वासामध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्याला तिथं इन्फेक्शन झाल्यानंतर तो मनुष्य हाताला लागत नाही. याचा अर्थ कोरोना. पूर्वी अशाच प्रकारचा वेगळा आजार होता, त्याला आपण नाव घेतलं बीपी. त्याकरता आपण सुरू काय केलं बीपीसाठी की जी आतडी नियमानुसार चालली होती त्याला बायपास करून टाकलं. बायपास सर्जरीने आपण
थोडंसं आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न केला. पण विषय काय? हृदय. हृदयाशीच निगडीत सगळे विषय आहेत. लक्षात आलं? आता त्याला दुसरं वर्जन आलं. वर्जन म्हणतो मी कोरोना. म्हणजे तुमच्या अभ्यासानुसार कंठस्थानापासून हृदयस्थानापर्यंत जे विषाणू जात आहेत त्या विषाणूचा प्रभाव हृदयस्थानामध्ये वाढल्यानंतर माणूस हाताळायला लागत नाही, म्हणजे कोरोना. बरोबर ना? मग याकरता गरम पाणी घ्यावे, व त्याकरता असणारी मेडिसिन घ्यावी, असे वेगवेगळे उपाय, वेगवेगळे वैद्य. म्हणजे आता मी म्हणतो आयुर्वेदिक डॉक्टर वेगळे सांगणार, होमिओपॅथीचे वेगळे सांगणार, ॲलोपॅथीचे वेगळे सांगणार. लक्षात आलं? प्रत्येक पद्धती वेगवेगळे. अगदी या सरकारने लस जरी काढली असली तरी असं सरकार सांगू शकत नाही की मरेपर्यंत ही लस फायनल आहे, कारण त्यांचे अभ्यासच चालू आहे सगळं. तर मी काय सांगितलं, जुन्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये त्या ऋषीमुनींनी जो सिद्धांत मांडला तो सिद्धांत काय होता? तर नॅचरल स्केल म्हणतो आपण. सिद्धांत काय? नैसर्गिक प्रमाण. अमुक गावामध्ये कोरोना झाला, तुम्ही ऐकलं का हो? अमुक गावातल्या पक्ष्यांना कोरोना झाला, अमुक गावातल्या कीटकांना कोरोना झाला. हा, तुम्ही कोंबड्या पाळल्या असतील तर कोंबड्याला कोरोना होऊ शकतो, पण ते तुम्ही पाळलेले, तुमचं वर्ष नाही. पण तुमचं जेव्हा कंट्रोल नाही, असे काही प्राणी निसर्गामध्ये वावरत आहेत, त्यांना हा आजार का नाही होत? जर हवेतून हा आजार येतो म्हणून तर बोलू शकतो माझ्या काना विषय आला, तर त्याला उत्तर एकच आहे, प्रतिकारशक्ती. काय सांगितलं? प्रतिकारशक्ती. तुम्ही असं म्हणणार आहे का त्या सगळ्या पक्षाला गोळा करूया इंजेक्शन मारूया? तुमच्या आता त्या गोष्टी नाही आहेत, त्या निसर्गाच्या अधीन गोष्टी सगळे. म्हणजे आपल्याला काय शिकता येत नाही? मग साधं मी घरी सांगतो, पहाटे 5 वाजता पक्षी किलबिल करत असतात, चू 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 चिवचिवाट चालू असते पक्ष्यांची, आणि आपले महाराज 7 किंवा 8 वाजता होतात. सकाळचा जो वायू आहे 4-5च्या दरम्यानचा वायू, तो शरीराला पोषक आहे. त्यावेळेस हा हंतरून पांघरून घेऊन झोपलेला असतो, आणि ऊन अंगावर पडल्यानंतर आणि अंगात वर असलेलं पांघरून गरम झाल्यानंतर त्याला जाग येते. जितकं प्रगत झालो आपण तितकं उदासीन झालो. तुम्ही प्रयत्न करून बघा. मी तुम्हाला 3 वाजता उठा म्हणून सांगत नाही, 5 वाजता तुम्ही उठा, आणि ह्या 5 स्थानातून आधी शिकून घ्या ओंकार कसा करायचा. ते 5 स्थानातून तुम्ही ओंकार फक्त 21 सुरू करा. हे प्रॅक्टिकली केलं पाहिजे. पुस्तकी ज्ञानातून तुम्हाला काही साध्य होणार नाही. 5 स्थळातून तुम्ही जेव्हा 21 ओंकार करून कराल तेव्हा तुम्हाला आत एक एनर्जी तयार होईल. त्या एनर्जीमुळं ती प्रतिकारशक्ती तुमच्या बॉडीत तयार होईल, आणि दिवस तुमचा जो तुम्ही घालवताय तो अगदी सहज लिहिला जाईल. आणि तुम्ही जेव्हा वातावरणात बाहेर फिरा, घरातून बाहेर तुम्ही जेव्हा जा तेव्हा नियमानुसार मास्क वगैरे लावून जाणं हे योग्य, पण घरात मास्कची गरज नाही. कारण तुमच्या नाकामध्ये ऑलरेडी केस आहेत, ऑलरेडी पातळ द्रव आहे. जीवजंतूंना थांबवण्याचं काम ते निसर्गानुसार केलं जातं. पण बाहेर एखाद्याला जर काही इन्फेक्शन झालं तर ते आपल्याला होऊ नये म्हणून अधिक जबाबदारी म्हणून आपण ते मास्क लावतो. आणि ते पण धुतलं पाहिजे. काही वॉशेबल मास्क आहे, त्याच्यात काही कसे आहेत यूज अँड थ्रो मध्ये आहेत.
हे जर ज्ञान लोकांना नाहीये. घेतोय मास्क लावतोय ना महिनाभर त्या मास्क बसून कोरोना होते कधी. आणि नॉलेज त्याची माहिती नाही तुम्हाला ना. असं कोणी सांगितलं नाही की ते मास्क धुवायचे कसं माहिती आहे आपल्याला. खेडेगावात काही लोकांना तरी कसं असते. मी काही काही मास्क बघितले, किटलेली मास्क बघितली. मी म्हणलं मास्क हो ती मास्क घालायला सांगितलंय, धुवायला सांगितलेलं नाही आम्हाला. मास्क आम्हाला हात धुवायला सांगितले. तुम्ही जाहिरात बघा ना, अमिताभ बच्चनची जाहिरात असते कुठल्या कुठे नटे तुमची तुम्हाला ज्ञान घेण्याकडे जाहिरात असते. त्यामध्ये बाकी काय असतं, हात धुवा, तोंड धुवा, मास्क घालून कुठं वाटतं. आम्हाला फक्त एवढं माहिती, जेवढं सांगितलं मी तेवढं करणार. अधिक आम्हाला काय करायचं कळतच नाही. तर घरामध्ये पण काय करता येईल आपल्याला बघा. नैसर्गिक वायू शुद्ध जर असेल, म्हणून असं म्हणलं जातं पूर्वीच्या काळामध्ये देह मंदिर. लक्षात आलं. जर घरात तुम्ही जर मंदिर तयार केलं, घरामध्ये जर स्वच्छता ठेवली, साफसफाई केली, सकाळी लवकर उठला आणि अर्धा तास ओंकारची साधना तुम्ही केली. ओंकार साधना म्हणजे काय, 5 स्थानांना डेव्हलप करणं. ते डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला पाहिजे डेव्हलप केलेला गुरु पाहिजे, ह्युमन बॉडी पाहिजे. पुस्तकात वाचून उपासना डेव्हलप होणार नाही. मी तुम्हाला एकदा सांगत असलो उपासना डेव्हलप करा म्हणून, हे तुम्हाला फक्त काढावं पडतं एवढंच होईल. ते तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी डेव्हलप केलेलं एखादं माध्यम, त्याकडून तुम्हाला शिकावं लागेल की ते डेव्हलप कसं करायचं. आणि हे सगळं पूर्व कुणावर होतं, हे सगळं ऋषी मुनींना अवगत होतं, साधकांना ज्ञात होतं. लक्षात आलं. मग आता या पार्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमची बॉडी ह्या 5 स्थानांनी डेव्हलप कराल, मी असं म्हणणार नाही की तुम्हाला आजार होणारच नाही, पण मी असं म्हणेन की जे तुमचं 50% आजार होत आहे ते 10% येऊन थांबतील. काय सांगितलं? कारण आहाराचा विषय आहे. तुम्ही आचार वस्त्र अन्न खाल्लं आणि आजारी पडला तर मला दादा अहो तुम्ही सांगितलं आजारी पडला नाही, मी आजारी पडलो. कारण नुसतं हे नाहीये, त्याकरता आहाराची काही गुण गणित आहे. तुम्ही 3 शिफ्टमध्ये काम करता, तुमच्या शरीराला विश्रांती मिळत नाही, निद्रा व्यवस्था मिळून झाली. काही लोक काही गोष्टीची भीती घेतात, भय आहे तुम्हाला. लक्षात आलं का? तर नुसतं नियम किंवा नुसते आपण ओंकार केले म्हणजे 100% नाही, पण 40%चा फरक पडेल. 40% तुमची शरीराची इम्युनिटी पॉवर, प्रतिकार शक्ती. अशा पद्धतीने तुम्ही 90% तुमची बॉडी कव्हर करा. 10% आजारपणे जरी आली की तुम्हाला फारसं काही त्रास देऊन जाणार नाही. तर निसर्गाचं स्केल काय आहे, तर प्राणायाम आपण जो करत होतो पूर्वीच्या काळामध्ये, हा किती मिनिटात असायचा माहितीये का? 3-5 मिनिट. हा 5 मिनिट. 5 मिनिटं प्राणायाम. श्वास घेणं, श्वास रोखणं आणि श्वास सोडणं, 3 सेकंद. हे जे काय पार्ट आहे, हा प्राणायाम तुम्ही जास्तीत जास्त किती मिनिटापर्यंत करू शकता? 30-40 सेकंद. 30 ते 40 सेकंद. घेणं आणि सोडणं. अगदीच एखादा पट्टीचा असेल, असं म्हणतो नाही पट्टीचा पोहणार आहे, पट्टीचा प्राणायाम घेणार असेल तर तो व्यक्ती 1.5 मिनिट प्राणायाम करू शकतो. 1.5 मिनिटापेक्षा तुम्ही जास्त जर गेला तर तुमचा जीव वर जाणार. काय सांगितलं? 1.5 मिनिटाच्या वर करू शकत नाही. मी 1.5 मिनिट सुद्धा अगदी ज्याला अगदी हे आहे पट्टीचा म्हणतोय मी, तर 1 मिनिट सुद्धा तुम्हाला जास्त आहे. अहो 30 सेकंद सुद्धा अवघड आहे. सामान्य व्यक्तीला काय सांगतोय मी, तुम्ही स्वतः ट्राय करून बघा की आपण श्वास किती वेळ रोखू शकतो आपला आणि किती वेळ सोडू शकतो आपण. हळूहळू रोखून धरून हळूहळू सोडताना तुम्ही जर प्रयत्न जरी केला, 10 सेकंद मला जमल, पहिल्यांदा 5 सेकंद मला पहिल्यांदा जमल, 5 म्हणून 10 सेकंद जमल, 10 ते 15. प्रॅक्टिस आहे. तुमच्या हृदयाचे जे झडप आहेत ना पूर्ण उघडल्या गेल्या पाहिजेत, पूर्ण झाकल्या गेल्या पाहिजेत.
तुम्ही आत्ता जे श्वासोश्वास करता यामध्ये धडपा पूर्ण उघडले जात नाहीत. त्या पूर्ण उघडण्यासाठी आणि पूर्ण झाकण्यासाठी जो त्या काळामध्ये जी उपासना केली गेली त्याला प्राणायाम असं म्हणतात. किती सायन्स त्या काळात प्रगत होतं बघा. आज तुम्हाला नकापासून डोक्याच्या केसापर्यंत सारख्याच गोळ्या लागतात. सर्च करायला लागतं. 50 गोळ्या. डोकं दुखलं खा गोळी, पाय दुखले खा गोळी, मन प्रसन्न होत नाही खा गोळी, झोप येत नाही खा गोळी, झोप येते खा गोळी. सगळ्या डोळ्याचं. सिद्धांत काय सांगितला? हृदयाच्या धडपा पूर्ण उघडणं आणि पूर्ण झाकणं हा जेव्हा तुमचं गणित सुरू होईल तेव्हा हृदयावर तुमचं काय होईल? पंपिंग हे प्रॉपर निसर्ग नियमानुसार चालेल. तुम्हाला बीपी आता आहे काही लोकांना आहे ना? बीपीचं कारण काय? दडपण. प्रेशर हृदयावर. बीपीचं कारण काय? दडपण. मग ते सुनच असो, लेखाचं असो, शेजाऱ्याचं असो, तर काहीच कारण नाही पण दडपण येते आपल्याला. असं काय असो ऑटोमॅटिकचं दडपण येऊ शकतं. शारीरिक. दडपणामुळे काय होतंय? तुमचं जे पंपिंग आहे ना फास्ट होते. फास्ट शारीरिक क्षमतेवर. फास्ट पंपिंग झालं की बॅलन्स हल्ला. बॅलन्स हल्ला आजारी पड. मग हाय बीपी किंवा लो बीपी. आता मी काय सांगितलं यासाठी काय करायचं आपल्याला? तर 5 स्थळातून ओंकार करायचे. दीपक, तुम्हाला एखादी गोळी खायला आवडेल 5 मिनिटांमध्ये पॅरासिटामॉलची का अर्धा तास तुम्हाला साधना करायला आवडेल? काय आवडेल? आयुष्य जगण्यात गोळीच खायला आवडणार. साधनेला वेळ द्यायला आवडणार नाही. प्रशांतराव, 5 मिनिट तुम्हाला अर्धा तास तुम्हाला साधने द्यायला आवडतील का एक गोळी 1 मिनिटाच्या असं पोटात जाते ती खायला आवडेल? काय प्रश्न आहे तुम्हाला? काय आवडेल? शक्यतो गोळीच खाणार. बरोबर. अर्धा तास वेळ कोण देणार असं? बरोबर, अगदी बरोबर आहे. याला म्हणायचं काय म्हणायचं? कृत्रिम जीवन. आपल्याला काय आवडतं? झटकीपट झालं पाहिजे. आता फास्ट चालेल. एक गोळी खाल्ली 15 मिनिटात घाम निघून जाईल. नॉर्मल. पण घाम म्हणजे नक्की जातंय का हे माहित नाही आपल्याला. रक्ताचं पाणी. घामाच्या यातून आपली प्रतिकारशक्ती बाहेर पडते, पेशी बाहेर पडत आहेत मृत होऊन त्या. याचं ज्ञान आहे का? अर्धा तास तर वेळ आपण आपल्याकडे देऊ शकत नाही. बघा ना, घर बांधलं, गाडी घेतली, AC घरात ठेवला, बँक बॅलन्स पुष्कळ आहे, सगळ्या सुखासोयी. पण ज्यानं हे सगळं केलं तर तो घरात कुठं आहे? त्या रस्त्यावर फिरते. सांगतो मी घर बांधलंय, AC आपला, गार्डन 1 नंबर आहे, इतकी सुख सगळं तुझ्याकडे आहे. सुख कुठे घेतोस? कुठे तू? नाही, मी रस्त्यावर आहे. ही सुख मी निर्माण केली, पण ती सुख घे करता मला सुख घ्याविषयी वाटतच नाही. कारण मला सवय लागली गोळीची. काय सांगितलं? अहो, त्या काळात ऋषीमुनी जे पर्णकुटी राहत होते का नाही ते फार भाग्यवान म्हणतो मी. स्वच्छ शुद्ध हवा. 100 वर्ष आयुष्य त्यांची निघायची. आज 100 वर्ष जगायचं म्हणजे ते माणसाच्या अंगावर काटा येतो. जर तुम्ही स्वतःसाठी अर्धा तास वेळ देऊ शकत असाल, वाक्य समजून मला घ्या. काय सांगितलं? प्रशांतराव, काय सांगितलं मी? स्वतःसाठी दिवसाकाठी अर्धा तास वेळ जर तुम्ही देऊ शकत असाल तर तुम्ही निरोगी राहा. आणि आपल्याला एक पद्धत माहिती आहे, साधना म्हणले की आपल्याला नको वाटतं, पण मेडिटेशन म्हणले की पटतं.
कारण इंग्रजी शब्दाचा इतका प्रभाव पडलाय आपल्यावर. तोच शब्द आहे पण इंग्रजीमध्ये वापरायचं, मेडिटेशन करायचं, पटलं. साधना करायची, काय साधना करायची पटत नाही. मला एक सांगा, तुम्ही किती जरी मोठं झाला तरी अन्न म्हणून जे खाल ते निसर्गातच खाल का चित्र खाल? हा? आहार तुम्ही जो खाताय, देहात जो घेताय, सकाळचा संध्याकाळचा जो तुम्ही आहार खाताय, भाजीपालाच खाताय ना, निसर्गातनं निर्माण झालेलं अन्नच खाताय ना. म्हणजे वस्तुस्थिती काय आहे? आपलं शरीर हे निसर्गावर अवलंबून आहे, गोळ्यावरच्यावर नाही. शरीर कशावर अवलंबून आहे? आता तू मयुरा कोथिंबीर टाकलीस, धने टाकलीस, तू धन्याची कोथिंबीर मला कालावधी किती आहे बाळा? 1.5 महिन्यामध्ये ते पीक पूर्ण तयारी काढण्यासाठी, तुम्हाला अन्नासाठी म्हणून. मग तुमच्या 1.5 महिन्यामध्ये जर तो कालावधी घेतोय एक धना, तर तुमच्या 24 तासासाठी तुम्हाला अर्धा तास द्या नको का? काय सांगितलं मी? सांगतोय ना ही तुमचीच प्रोसेस आहे, फक्त तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्ही मोडाची धंदे खाता का नाही, मटकी वगैरे? असं झालंय का आत्ता पाया टाकून काढली की नाही मोड आले त्याला, मग काय काय लागतंय? तिला काही तास थांबावं लागतं, 12 तास 24 तास. चांगले मोड येत असेल तर 24 तास मग थांबावं लागतं त्यासाठी. जे अन्न म्हणून तुम्ही देहामध्ये घेताय त्याचा नियम आहे तो वेट आणि मग भेट. तसं तुम्हाला दिवसाकाठी 24 तासामध्ये जर तुम्ही अर्धा तास वेळ स्वतःसाठी देऊ शकत असाल, कोणासाठी? स्वतःसाठी. तर निरोगी राहा. पण तुम्हाला असं वाटतं की कधी काही सांगितली उपासना करायला की आपण देवाचं करतो. काय संबंध देवाचा इथं? हा, तुझं मन स्थिर कर म्हणजे देवाचा संबंध काय येतो? जुनी एक मन आहे, देवा मला पास कर, देवा मला पास कर. तो म्हणतो अरे वेळे अभ्यास कर. तो काय म्हणतोय? तुला पास करायचं का नाही, मग तुझा अभ्यास करणं मग पास करतो. कारण बुद्धीमध्ये आल्याशिवाय तू लिखाण काय करणार? तर शरीराला तुझ्या जर प्रतिकारशक्ती हवी असेल, कायमस्वरूपी टिकणारी, तर 2 गोष्टी तुमच्या होते. एक म्हणजे अन्न आणि स्थिर मन. काय सांगितलं? अन्न आणि तुम्ही वाका 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 खाल्लं तर काय खाल्लं हे तुम्हाला कळायचं नाही. अशी शरीराला 8 तासाची विश्रांतीची गरज आहे. कारण 8 तासामध्ये आहार, निद्रा, भय आणि मैथून या 4 गोष्टींचे समावेश केला जातो. तसं आहार आणि शांत मन बरोबर निरोगी शरीर. काय सांगितलं बघा. तर तुम्ही काय करता माहिती आहे का? आहार मी खात नाही. सकाळी 9 ते 10 नाश्ता करावा, स्मिता बरोबर ना? 10 ते 2 पर्यंत 2 वाजता काहीतरी जेवण करावं. 2 ते 3 पर्यंत फार 1 ते 2 टायमिंग ऍक्च्युली, पण कधी 2च्या पुढे समजा गेलं तर 2:30 पर्यंत ठीक आहे असते. 4ला एक चहा घ्यावा, शांत राहा. चहा बिस्किट मध्ये आणखी सुंदर. 8 साडेआठला जेवण करावं आणि 9 साडेनऊला कल्टी मारा, झोपून टाकायचं. आपण काय करतो? 12, 1 झोपायचं आहे ना, 2 25व्या वर्षी केस पांढरी झाली लोकांची. आणि पूर्वीचा प्रकार होता अभ्यंग स्नान. काय प्रकार होता?
अभ्यंग स्नानामध्ये मी शॅम्पू ऐकला नव्हता. हल्ली मुलसं शॅम्पू वापरायला लागली का चिकटली जाऊन केस इतके पडले. टक्कल पडल्यानंतर कळतं मग आरशाची पण गरज नाही. अभ्यंग स्नान नुसती नावं नाही शिकत काय राहिली. तुम्ही जर आता खर्चा विचार जर म्हणला की घरगुती हे तयार कर साबण उटी उठणं, साबण. उठणं असतं ना घरगुती तयार कर बायकांना तयार कर येते मावर. अहो हल्ली प्रकार सांगतो मी. हल्ली जर सांगितलं ना तूप तयार करायचे लोणी काढायचे फार फार दह्यापर्यंत जाल तुम्ही. कुठपर्यंत जाल. दह्याच्या पुढची जी पद्धत आहे ती तुम्हाला शिकायला लागते. आता जुनी माणसं किती हुशार होती बघा बरं. तू बघा दूध हे पहिलं आहे आणि तूप हे अंतिम सत्व आहे. आहे का. दूध हे काय आहे पहिलं आहे. दुधानंतर दही दह्यानंतर लोणी लोण्यानंतर तूप दूध दही ताक लोणी तूप असं म्हणू. त्याला क्रिया आहे. तसं 5 स्थळ तुमची जी आहे नाभी हृदय कंठ ललाट आणि ब्रह्म यातलं अंतिम सत्व ब्रह्मस्थान आहे. काय सांगितलं. अंतिम सत्व ब्रह्मस्थान. आता एक वाक्य सांगतो समजून घ्या. मेडिकल सायन्समध्ये नाकावाटे येणारा विषाणू किंवा जीवाणू तुमचं जे काय असेल ते हे देहावर प्रभाव करतो असं मानलं जातं. आणि अध्यात्मामध्ये ब्रह्मस्थानावरून सही क्रिया होते असं मानलं जातं. काय सांगितलं. काय सांगितलं. वैद्यकीय शास्त्रामध्ये नाकावाटे अन्नावाटे लक्षात आलं का. हवा म्हणजे नाकावाटे ना हवा तुमच्या बॉडीमध्ये आणि अन्न पाणी घ्यायचं तुम्ही मुखावाटे घ्या. या 2 घटकांच्या वाटे देहामध्ये जंतू शिरतात असं कोण सांगतं. वैद्यक शास्त्र सांगतं. अध्यात्म काय सांगतोय माहिती आहे तुम्हाला. अध्यात्म असं सांगतं की ब्रह्मरंध्रा वाटे खरी आजार निर्माण होतात. कसं सांगता येईल. खरं काय म्हणता येईल. वैदिक शास्त्र तुमचं वैद्यक खरं म्हणता येईल का. तर तुमच्यापैकी जे काही दाखले आहेत आता मी तुम्हाला दाखला एक देतो. मी क्रोशिनची गोळी घेतली. क्रोशिनची गोळीचं काम काय होतं. पेन किलर म्हणून काम करते का. गोळीचा गुणधर्म आहे पेन किलर म्हणून काम करण्याचा. पण तुमच्या शरीरात जर असंख्य आजार असतील तर ते पेन किलर म्हणून काम करेल का. डोस वाढवायला. तात्पुरतं करणार थोडा. तुम्ही ज्याच्यावरती क्रिया करताय त्या शरीरावर त्या शरीराचं कार्यक्षम 2 गोष्टीवर चालतं. एक हृदय दुसरा मेंदू. कसं चालतं. हृदय आणि मेंदू. मेंदूत बघा मेंदूत देहाच्या 60% डोक्यामध्ये ऑक्सिजन प्रभावित केला जातो. काय सांगतोय. देहाच्या 60%. पूर्ण देहाच्या 60% ऑक्सिजन हा वरच्या भागाला म्हणजे मेंदू संपूर्ण जो वरचा जो भाग आहे याला वापरला जातो. 40% इथून खाली वापरला जातो. ऐका माहित तुम्हाला जे सेन्स येतात संवेदना त्या कुठून येतात. मेंदूतून येतात का हृदयातून येतात. मेंदूतून येतात.
म्हणजे आजाराची जी निर्मिती आहे त्याचं प्रधान कार्य मेंदू करतो आणि भोगायला लागतो हृदयाला. काय सांगितलं सर? तुम्ही जर ठरवलं की मला 5 तास रनिंग करायचं, 5 तास, हे हृदय ठरवलं का मेंदू ठरवलं? ठरवलं कोण? मेंदू ठरवला. कार्य करायला लावणार कोण आलतो? पुन्हा देहाला करायला लावणार. आणि जास्त तास कशा होणार? हृदय होईल. म्हणजे सायन्स कुठपर्यंत पोहोचले आता? नाकापर्यंत पोहोचले. राख फार येतो नाकावर. नाकाच्या वर ललाटस्थान आहे. ललाटस्थान, ललाटाच्या वर ब्रह्मस्थान आहे. ब्रह्मस्थानात मेंदूची कार्य आहे. आणि संपूर्ण देहावर नियंत्रण जे आहे आणि तुमच्या हार्टवर सुद्धा नियंत्रण मेंदूच आहे. आणि मेंदूतला गुंता हल्लीच्या डॉक्टरला सुद्धा निघत नाही. कुठल्याही डॉक्टर असं म्हणू शकत नाही मी मरणारच नाही. जर तुम्ही 100% अभ्यासाने डॉक्टर झाला की नाही, मग डॉक्टरला मृत्यू काय येतो? असा कोण डॉक्टर आहे का मेलाच नाही कधी? चिरंजीवी डॉक्टर. आणि मी नेहमी सांगतो 100 पैकी 100 गुण मिळवणारा विद्यार्थी नाही आज. एका विषयात तुमच्या तुम्ही जरी मेरिट मिळवलं किंवा गुण मिळवले तर मग विश्वाचा अभ्यास नाही करता येणार. विषय कळतोय का? किती वाजले? काय सांगायचंय मला? 5 स्थानं तुमची जी आहेत, नाभी, हृदय, कर्ण, क्रियाटन, ब्रह्म, ह्या 5 स्थानातला हेड मास्टर कोण आहे? ब्रह्मस्थान. तूप. दुधातलं तूप अंतिम सत्व. देहातलं नाभिस्थान हे प्रथम सत्व आहे आणि अंतिम सत्व ब्रह्म आहे. वाक्य असे ब्रह्म तुकाशी आले. अर्थ कळत नाही तुम्हाला? काय वाक्य? तुकारामांना ब्रह्म प्राप्त झालेला अर्थ काय? हा अर्थ आहे. किती वेळा ते अर्थ म्हणत असाल, पण ते अर्धीचा अर्थ समजतोय का? ब्रह्म प्राप्त करण्याचं जर तुम्ही ब्रह्म प्राप्त केलं तर काय त्यात होणार आहे? प्रतिकाशक्ती ध्यान तयार होईल. लक्षात आलं का? आणि प्रतिकाशक्ती ध्यान तयार झाल्यानंतर तुम्हाला तो अधिकार नाही शरीर सांभाळण्याचा. काय अधिकार नाही? आज तुझं शरीर तुम्ही सांभाळू शकताय का? मी नेहमी सांगतो एक पैलवान आहे. पैलवान काय? एक पैलवान आहे. आता पैलवानला कोणी भीती असते का? खुराक असतो त्याला, तर भीती कुठे आहे? तो चालता सुद्धा काका अशा उंचून राहतो. तर एक उदाहरण तुम्ही डोक्यात घ्या. एक पैलवान आहे, तो बसलाय बुलेटवर. कुठे बसलाय? बुलेटवर बसलाय. आता आधीच पैलवान, त्याच्यानंतर बसला बुलेटवर. आणि गावात फिरताना त्याच्याकडे कोण कसं बघेल मग? हा? पण तो तिकाट्यात गेल्यानंतर तिथे पोलीस उभा होता आणि पोलिसांना हात करून सांगितलं पैलवानाला, साहेब थांबा 2 मिनिटं, लायसन दाखवा. काय सांगितलं? तो म्हणतो लायसन माझ्याकडे नाही. काय म्हणला? लायसन माझ्याकडे नाहीये. विसरलो घरी म्हणला, तू माझ्याकडे नाहीये म्हणला.
पैलवानाचं राहील का? सशाचं म्हणणं दर दीपक, प्रश्न काय मग झाला? तुम्ही जेव्हा नियमाचं उल्लंघन करता तर तुमच्या हृदयामध्ये काय चालू होतं? हं? एक पैलवान बघा ना, पैलवान आहे, बुलेटवर चालू, पण तिकाटण्यात गेल्यानंतर जेव्हा पोलिसांना खिडकीला पोलीस आहे एकदम खिडकीला तर हात केला. वर्दीची पावर आहे ती. पावर कुठली आहे? वर्दीची पावर आहे. त्याने हात केला आणि लायसन नाही मिळालं. लायसन आहे का नाही म्हणून सांगितलं. तिथून पुढे काय विषय झाले, तो जर म्हणला पोलीस स्टेशनला चला, तर तो रुबाब, तो जे काय प्रकार आहेत सगळे बाकीचे, त्याचं महत्व काय? आहे का महत्व काय? तसं बघा ना, सगळं तुमच्याकडे आहे, पण शरीर रक्षतो धर्म हा शरीरच नाही नुसतं. पैसा आहे का? हाय. घर आहे का? हाय. प्रॉपर्टी आहे का? हाय. नातीपुती आहेत का? हाय. सगळं तुमच्याकडे आहे, पण शरीर व्यवस्थित नाही. उपयोग काय? मग मी जे सांगतोय तुम्हाला की अर्धा तास तुम्ही स्वतः करता वेळ द्या. काय चुकीचं सांगितलं? काय चुकी सांगितलं का? पण तुम्हाला सवय काय लागली? 1 टॅबलेट. पण जी तुम्ही 1 टॅबलेट देहात सोडणार आहे, ज्या देहात सोडणार तो देह जर प्रतिकार शक्तीला तयार होत नसेल, प्रशांतराव, तर ती गोळी सुद्धा कामाला येणार नाही. देह असेल तर गोळ्या खा. काय सांगितलं? देह असेल तर गोळ्या खा. मग देह नसेल तर तुम्ही काय गोळ्या खाऊन उपयोग काय? मृत्यू झालेल्या देहाला जर तुम्ही मंडावरनं पाणी पी, बिस्लरी आणून तपासतो, तो मृत्यू झाला, त्याचा उपयोग नाही. निरोगी शरीराचा मंत्र कुठला? शारीरिक व्यायाम हा तुमचा विषय आहे. तसं इच्छाशक्तीनं तुम्हाला अर्धा तास वेळ काढा. काय केलं पाहिजे? अर्धा तास वेळ कुणाकरता काढायचे? तिथून पुढे साधना करताना दादांच्या करता करतोय असं म्हणू नका. आणि एक लक्षात घ्या, कलियुगामध्ये माणसं माणसाला भेटायला तयार नाहीत. काय भेटत नाही? माणसं माणसाला भेटत का? बरं तुम्ही आता आणि तुम्ही निघा देव भेटाय करता. देव कसं मला भेटेल? कलियुगात देवता पृथ्वीवर येत नाहीत. देव माणसं येतील. माणसं कसली येतील? देव माणसं. ती तुम्ही जर जोपासली तर तुझं जीवन आनंद सुखीच येईल. पण आपण काय करतो? दगडाच्या देवाला पाणी काढतोय आणि जीवन दिलं तरी किंमत येत नाही. काय सांगितलं? पांडुरंग जेव्हा होता तेव्हा पुंडलिकाला भेटला. आता तुम्ही माणसांना पांडुरंग म्हणून भेटतो का? बघा, लक्षात आलं? साईनाथ महाराज कोरोना म्हणजे काय? कोरोना म्हणजे कोणा? काय कोरोना म्हणजे कोरोना. मानवी देहामध्ये 5 काय स्थान आहेत. 5 स्थानं कोणती? नाभी, हृदय, कंठ, दाढ आणि ब्रह्म.
कोरोनावर जी औषध निघाली किंबहुना औषध काढण्यामागचा जो उद्देश आहे हा जरी मानवी जीवितहानी होऊ नये या अनुषंगाने असला तरी अजूनही भारतामध्ये किंवा अन्य देशामध्ये पेटंट ज्याला म्हणतो आपण निघालेलं नाही व्यवस्थित. हे घेतल्यानंतर होणारच नाही असं कोण सांगितलं. परंतु सप्तऋषींनी त्या काळामध्ये आम्हा मानवांच्या कल्याणासाठी पहिल्यांदा जेव्हा आयुर्वेद हा जो प्रकार पुढे पूर्वी वैद्य लोक होती. काय होती? आज डॉक्टर लोक यायला लागले. जडीबुटीचा अभ्यास जसा रामाच्या राज्यामध्ये मारुतीला कळाला नाही तशी आजची आपली अवस्था आहे की डॉक्टर नाही कळणं झालंय की औषध कुठलं झालं. औषध देतंय कोण कंपनी पण देतं औषध. डॉक्टर औषध निर्मिती करत नाही. डॉक्टर फक्त काम काय करतो? निदानाचं काम करतो. डॉक्टर काम काय करतोय? औषधाचं निदान हे काम डॉक्टर करतोय. लक्षात आलं? पण कधी कधी निदान सुद्धा होत नाही. काय सांगतोय? निदान सुद्धा होत नाही. पण त्या काळामध्ये ऋषीमुनींनी अशा असंख्य आजाराचं निदान करून ठेवलं. तर निदान काय करून ठेवलं? 3 प्रकारे मानवाला आजार निर्माण होतात. 3 प्रकार सायन्स सुद्धा मान्य करतो. पहिला प्रकार अन्न. पहिला प्रकार कोणता? अन्नातून आजार, अगदी फूड पॉयझन म्हणतो आपण, विषबाधा. दुसरा प्रकार पाणी. पाण्याच्या माध्यमातून आजार निर्माण होतात. आणि तिसरा प्रकार हवा. काय सांगितलं? हवा. तिसरा प्रकार हवा. अन्न, पाणी आणि हवा या 3 विषयांच्या माध्यमातून मानवाला आजार किंवा अन्य प्राण्यांना सुद्धा आजार निर्माण होतात. तुमचं डॉक्टरी शास्त्र हे सर्च केल्यानंतर उपयोगात आणता येतं. म्हणजे माणसाच्या ह्युमन बॉडीवर तो प्रकार करायचा किंवा अन्य प्राण्यांचा प्रकार करायचा आणि पेटंट निर्माण करून ते बघून असं पडायला करायचं. अगणित आजार आहेत की ज्याचा अजून काय झालं नाही, सर्च झालेलं नाही. इतके आजार आहेत मानवी देहामध्ये. नवीन नवीन नावं येऊन की नवीन नवीन आजार पुढे येतात. तर मी आज काय तुम्हाला सांगतोय की आजाराची निर्मिती मूलतः तुमच्या देहात आहे. काय सांगितलं? आता कसं सांगा बरं? सांगता येईल? संस्कृती काय खावं हे कळत नाही, किती खावं हे कळत नाही, आणि काय खाऊ नको हेही कळत नाही. तुम्हाला जर चॉकलेट घाला दिली तर त्याची लिमिटेशन कोण ठेवत? तुम्हाला जोपर्यंत चॉकलेट खायची भावना निर्माण होते तुम्ही खात राहा. जेव्हा तुमची भावना थांबल, कुणी कुठला आहार खावायचं बंधन नाही. मी मला एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक भक्त आला. आल्यानंतर त्याला एक आजार होता. डॉक्टरने सांगितलं नॉनव्हेज करू नकोस, कारण उष्णता वाटतं नॉनव्हेज. माणसं काय करतात? डॉक्टर, आमच्यासारखे उपासक अशा वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तिथं तो मी पण तेच
त्याने सांगितलं मला महाराज मला एक गोष्ट सांगू का प्रसंगी मला मी बायको सोडली आईला सोडली वडिलांना सोडली पण मांसाहार काय सोडलं जमलं काय सांगितलं मग सगळं सोडेन पण मांसाहार सोडणार नाही. म्हणजे काय हरकत नाही तुझा माणसाचा उद्देश समजला पाहिजे माणसाला काय करता येईल काय करता येईल काय हरकत नाही तू म्हणजे सगळं सुरू कर पण अर्धा तास वेळ तू तुझ्यासाठी दे काय सांगितलं मग तो अर्धा तास वेळ काय काय सांगितलं करायला मी ओम श्री श्रीपाद आहे ना हा फक्त हे नामस्मरण फक्त अर्धा तास करायचं आणि रोज येऊन दर्शन घेऊन जायचं हॅबिट जी आहे सवय जी आहे माणसाला बरंच काय शिकून जाते महिनाभर ह्या पद्धतीने केल्यानंतर मला म्हणला प्रमाण कमी केले मी का ते प्रमाण कमी करायला सांगितलं कोणी त्याच्या मनाने सांगितलं काहीतरी कमी झाल्याशिवाय काहीतरी वाढत नाही सृष्टीचा नियम आहे ठीक आहे मग काय समजून केलं थोडं प्रमाण अंशाचं कमी झालं म्हणत एक काम कर नामस्मरण प्रमाण थोडं वाढ तुला 500 नामस्मरण तू दिवसाला करतोयस 1000 सोड 6 महिन्याचा कालावधी गेला 6 महिन्यानंतर तो म्हणला महिन्यातनं एकदा तरी खातो ज्याला आठवड्यातून 2दा लागायचं मी मगाशी सांगितलं कोणाच्या खाण्यावर माझं बंधन नाही पण शरीर तुमचं जर म्हणत असेल एखादी गोष्ट करू नका तर शरीराचं तुम्ही ऐकलं पाहिजे लक्षात आलं मग पुन्हा काही वर्ष 6 वर्षानंतर ते आहार बऱ्यापैकी सुटला म्हणून आपण तर सांगायचं मला यातलं काय की आपलं कंट्रोल नाही तुमच्या जर देहात प्रतिकारशक्ती असेल तर तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही आणि प्रतिकारशक्ती नसेल तर 500 आजाराचं तुमचं शरीर घर तयार होईल तुम्ही ठरवायचं की करायचं काय तर त्या काळामध्ये ऋषीमुनींनी 5 स्थानं सांगितली नाभिस्थान हृदयस्थान कंठस्थान ललाटस्थान आणि ब्रह्मस्थान ही कुठनं विकत आणायची नाहीत ही 5 स्थानं तुमच्या देहामध्ये आहेत आता वेगवेगळ्या महाराजांनी किंवा गुरूंनी किंवा उपासकांनी वेगवेगळे उपाय सांगितले कोणी आसनं करायला सांगितली कोणी वेगवेगळ्या नावाने काही काही उपासना करायला सांगितल्या आज मग मी गमक सांगतो गमक या सगळ्याचं मूळ गमक काय जेणे तुम्हाला आसनं करायला सांगितली जेणे तुम्हाला वेगवेगळ्या उपासना करायला सांगितल्या जेणे तुम्हाला वेगवेगळी नामस्मरण करायला सांगितली या सगळ्याचं गमक आहे 5 स्थान काय म्हणतो आणि साधा गणित डोक्यात घ्या नामस्मरण करताना तुम्ही कंठस्थान वापर करताय का नाही नाकात श्वास बाहेर श्वास करता तुम्ही तेव्हा तुम्ही हृदयाचा वापर जास्त प्रमाणात करता पंपिंग तुमचं होतं हृदयाशी त्याला जुन्या पद्धतीत प्राणायाम हा शब्द होता प्राणायामानं काय व्हायचं काय व्हायचं प्राणायामाने शुद्ध हवा आत यायची प्रमाण जास्त आणि अशुद्ध हवा बाहेर ओम प्रणवस्य प्रणतक ऋषी प्रणमात्मा देवता प्राणायामी विनियोग हा तुझा मंत्र होता त्या काळामध्ये ऋषी मुनींनी तुम्ही साध्या पद्धतीने ते करणार नाही म्हणून मंत्राची त्यात भर घातली आणि त्या मंत्राच्या जोडीमुळं तुमच्या उपासनेला एक भक्कमपणा आला आता वेगवेगळ्या लोक वेगवेगळे सांगतात मोठे मोठे श्वास घ्या बारके बारके श्वास घ्या अमुक करा तमुक करा
पण विषय कुठं आहे हृदय अशीच. लक्षात आलं. कुठलंही तुम्ही मेडिसिन खात असाल तर ते तुमच्या रक्तातच जाणार ना. ते घटक रक्तामध्ये मिसळणार. आणि रक्तात 2 नियम आहेत. काय नियम आहेत रक्तामध्ये माहिती का तुम्हाला? आता प्रतिकारशक्ती जी तुम्ही तयार करताय ही रक्तात तुमची तयार होते. त्या रक्तात वेगवेगळे घटक आहेत. तुम्ही पांढऱ्या पेशी म्हणता, काळ्या तांबड्या पेशी म्हणता, हिमोग्लोबिन म्हणता, वेगवेगळे नावं येतात. येता गेलं नावं पण मूळ रक्तच ना. तसं वेगवेगळे तुम्ही मंत्र उपासना केल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या साधना जरी केल्या तरी बेसिक काय आहे? 5 स्थानं. लक्षात आलं. वंदनीय दादांनी जगद्गुरु साईनाथ महाराजांच्या आशीर्वादानं या 5 स्थानांना जागृत करण्यासाठी स्वतःचं आयुष्य घडवलं. त्यांच्याच कृपेनं आज आपण या 5 स्थानामध्ये विकसित होण्यासाठी फक्त 1 वर्ष काळ घालवतो. त्यांनी किती घालवलं का? त्यांचा आयुष्य गेलं. पण आता आम्हा भक्तांना त्यांच्या आशीर्वादानं फक्त 1 वर्ष पुरेस आहे. आज अशी कितीतरी भक्त आपल्या गुरुमार्गात आहेत की त्यांना वर्षानुवर्ष कुठले आजार नाहीत. का तर ते नियमित साधना करतात. आपल्याला सवय आहे. हे उपासक गाठायचे, परत ते उपासक गाठायचे, परत ते उपासक गाठायचे, परत ते उपासक गाठायचे आणि सगळे जमले की स्वतःच उपासक गाठायचे. जसं हा डॉक्टर गाठायचा, तो डॉक्टर गाठायचा, तो डॉक्टर गाठायचा, सगळे जमले की घरगुती उपाय सुरू करायचा. ही आपल्याला सवय आहे. तर काय झालं पाहिजे? जसे आई आणि वडील एकच आहेत. काय सांगितलं? जन्मदाती ती आईचं स्थान कुठली स्त्री घेऊ शकत नाही. वडिलांचं स्थान कोणी घेऊ शकत नाही. तसं जीवनात एक गुरु पाहिजे. आणि तो गुरु कसा पाहिजे? ह्युमन बॉडीचा पाहिजे, मानवी शरीराचा पाहिजे. तुम्ही सांगता का नाही की अमुक अमुक गुरूंची अमुक दाखले त्या काळात ते जे होते. तुम्ही स्वामी समर्थांचं नाव घेता, कोण गजानन महाराजांचं नाव घेतं, कोण साईनाथ महाराजांचं नाव घेतं, कोण गोंधळकर महाराज, वेगवेगळी तुम्ही नावं घेता. म्हणजे त्यांनी त्या काळामध्ये त्या त्या भक्तांचा उद्धारच केला ना. मग आज तुमचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? मानवी शरीर असणारा गुरु पाहिजे की ज्याला हेच ज्ञान आहे. समजतंय का? तर ही जी 5 स्थानं आहेत, नाभिस्थान, हृदयस्थान, कंठस्थान, ललाटस्थान, ब्रह्मस्थान. आता आपण थोडासा कोरोनाचा अभ्यास करूया. कारण माझ्याकडे तुम्ही ज्ञानी आहात. मी बऱ्याच गोष्टी मीडियाच्या वगैरे बघता, रोज टीव्ही चॅनल बघता, मला वाटतं बघायला वेळ नसतो. असं मानलं जातं की कोरोनाचा जो जंतू आहे ते घशातून खाली हृदयापर्यंत पोहोचतात. आणि हृदयामध्ये ते एकदा जंतू गेले की मनुष्य धापा टाकायला लागतो. श्वास